लवकरच आता पंढरपूरची आता साऱ्यालाच माहीत आहे बाबा, आषाढी एकादशी म्हटली की वारकरी संप्रदायाचं दैवत असणाऱ्या आमच्या पंढरीरायाच्या दर्शनासाठी साऱ्या महाराष्ट्रातून आता वारकरी जातात आणि यात्रेकरू जातात. आज अचलपुरातल्या सुलतानपुरा भागातून मोठ्या प्रमाणात लोक गेले ना बाबा पंढरपूरले. पंढरपुरात गेलं, त्या पंढरपुरात त्या भक्ती सागरात न्हावून गेलं की जीवन असं सार्थक होते. तर सुलतानपुरातला एक मोठा ग्रुप आज पंढरपूरला रवाना. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ परतवाड्याच्या डेपोच्या माध्यमातून याच्यासाठी म्हटलं स्पेशल अशी एस टीची व्यवस्था केली होती. तुम्हाला जर एस टी लागत असेल तर तुम्ही परिवहन महामंडळचं परतवाडा जे आहे आपलं, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी डेपो असेल त्या ठिकाणी जाऊन सांगा की बाबा आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, तुम्हाला जायला एस टी बी भेटते. मग साऱ्या लोकांना बांधले ना गटोळे, शिदा आटा घेतला सोबत आणि लागले पंढरपूरच्या वारीसाठी. आणि पंढरपूरची जर यात्रा जर म्हटली तर न भूतो न भविष्य साऱ्या महाराष्ट्रातून आमचा वारकरी संप्रदाय, आणि विशेष म्हणजे पैसे देऊ ना, नाही तर काय बुवा ते बरा कार्यक्रम असते. एस टीत आपलं परिपूर्ण तिकीट भरून पंढरपूरसाठी रवाना केले आणि सारा खास आढावा घेतला आमचे मित्र सौरव पाटील ज्या सुलतानपुराचे, त्यानं हा पुरा आढावा घेतला आणि सांगितलं की प्रवीण भाऊ म्हणे आज आमच्या इकडचे लोक म्हणे पंढरपूरसाठी गेले म्हणे, पण हे बातमी गावरान 90वर जर आली म्हणे तर जरासं चांगलं वाटतं. अशा पंढरपूरच्या जायसाठी स्पेशल नवी कोरी अशी एस टी आली आणि परतवाडा ते पंढरपूर अशी असणारी एस टी आता लवकरच रवाना होत आहे. आणि हा वेगळा आनंद आणि विठुरायाच्या दर्शनासाठी लागलेली ओढ काय पाहा लागते बा, म्हणजे युगे 28 विटेवरी उभा काय पाहा लागते विठ्ठलाचं ते स्वज्वल रूप आणि त्या रूपात असणारा विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी सुलतानपुरातून एक मोठा वर्ग नुकताच रवाना होत आहे. आणि हे बातमी गावरान 90वर आली म्हटलं सकून जमून. हरी बोला विठ्ठल. Oh.